हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत ॲक्सिडेंट इन्शुरन्स. ॲक्सिडेंट इन्शुरन्स कॉमनली कॉल्ड अ पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी. ॲक्सिडेंट इन्शुरन्सला पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसीही म्हणतात. इज अ पॉलिसी वेअर द इन्शुरर promises to pay a fixed benefit if the insured suffers death or bodily injury only and directly due to an accident caused by external violent and visible. तर ॲक्सिडेंट इन्शुरन्समध्ये हे फिक्स अमाऊंट देण्याचंच प्रॉमिस केलं जातं. फिक्स अमाऊंट बेनिफिट मिळतं जेव्हा विमाधारक हा सफर करत असतो डेथची किंवा बॉडी इंजुरी झाली असेल तेव्हाच. कसं तर डायरेक्टली ॲक्सिडेंट कारण काय असेल? कॉज एक्सटर्नल व्हायलेंट आणि विजिबल. बाह्य काही इजा झाली असेल, काही हिंसक गोष्टी झाल्या असतील आणि दृष्टीला काय झालं असेल तेव्हा ॲक्सिडेंटमध्ये या पार्टला जेव्हा इजा होते, या इजेचं कारण बनतं तेव्हा ॲक्सिडेंट इन्शुरन्स विमाधारकाला मिळतो. इट इज बेनिफिट इन्शुरन्स नॉट इंडेमनिटी. हे बेनिफिट इन्शुरन्स आहे, नुकसान भरपाईचं नाही. द अमाऊंट पेएबल इज प्रीफिक्स इन द पॉलिसी इन रिस्पेक्टिव्ह ऑफ ॲक्च्युअली एक्सपेन्सेस. हे बेनिफिट हे प्रीफिक्स आहे, हे आधीच फिक्स आहे. जेव्हा इन्शुरन्स काढलं जातं तेव्हाच किती अमाऊंटचं आपल्याला बेनिफिट मिळेल ही अमाऊंट फिक्स आहे. ॲक्च्युअलमध्ये ॲक्सिडेंटमध्ये जे एक्सपेन्सेस होतो, जो खर्च होतो तो दिला जात नाही. जे ठरलेलं इन्शुरन्स आहे तीच अमाऊंट दिली जाते. तर पुढचा मुद्दा आहे, फर्स्ट आहे ॲक्सिडेंट इन लॉ. लॉच्या नजरेमध्ये ॲक्सिडेंट केव्हा असतो? जेव्हा एखादा ॲक्सिडेंट हा सडनली झाला असेल, सडनली, अनएक्सपेक्टेड, एक्सटर्नल, व्हायलेंट, विजिबल कॉज, इंडिपेंडेंट ऑफ इन्शुरर विल. सडनली म्हणजे अचानक होणं, अनएक्सपेक्टेड म्हणजे एक्सेप्ट केलं नव्हतं की असं काही होणार आहे, एक्सटर्नल म्हणजे बाह्य, व्हायलेंट म्हणजे हिंसक, विजिबल कॉज म्हणजे डोळ्याला त्रास होणारी कारणं ॲक्सिडेंट नंतर, इंडिपेंडेंट ऑफ इन्शुरर विल इच्छेच्या बाहेर असलेलं ॲक्सिडेंट म्हणजे काही असं अपेक्षित नव्हतं आणि ते घडलं. पुढं आहे इसेन्शियल फीचर्स. इसेन्शियल फीचर्समध्ये काय दिलं आहे तर या ॲक्सिडेंटचं इसेन्शियल काय आहे तर या ॲक्सिडेंट इन्शुरन्सचं नेचर काय आहे? बेनिफिट पॉलिसी, फिक्स पेआउट. या ॲक्सिडेंट इन्शुरन्सचं नेचर आहे बेनिफिट पॉलिसी मिळवून देणं, पण फिक्स अमाऊंटचं. कारण काय? कोणत्या कारणावर आपल्याला हे ॲक्सिडेंट इन्शुरन्सचा आपल्याला लाभ मिळतो? जेव्हा ते एक्सटर्नल असेल, व्हायलेंट असेल, विजिबल ॲक्सिडेंट असेल. कव्हरेज काय ह्याची? कव्हरेज आहे डेथ, परमनंट किंवा पार्शल डिसॅबिलिटी आणि टेम्पररी डिसॅबिलिटी. किंवा हे इन्शुरन्स आपल्याला मिळतं जेव्हा डेथ होते, परमनंट किंवा पार्शियली डिसॅबिलिटी. पार्शियल म्हणजेच पक्षघात, लकवा मारणं,
आणि परमनंट डिसएबिलिटी म्हणजे अपंगत्व येणं. एक तर ते परमनंटली येईल किंवा टेम्पररी, तेव्हा ॲक्सिडेंट इन्शुरन्स हा लागू होतो. टाईम लिंक काय आहे? टाईम लिंकमध्ये लिहिलं आहे की इन्शुरन्स मस्ट रिझल्ट इन डेथ किंवा डिसएबिलिटी विदिन टाईम 12th मंथ. म्हणजेच टाईम लिंकमध्ये असं दिलं आहे की इन्शुरन्सचा रिझल्ट कधी लागतो, म्हणजे इन्शुरन्स ठामपणे कधी मिळतो, जेव्हा असं डिक्लेअर होतं की त्या इन्शुरर म्हणजे विमाधारकाचे डेथ होईल किंवा डिसएबिलिटी होईल ॲक्सिडेंट झाल्याच्या 12 महिन्याच्या आत, तेव्हा आपल्याला ॲक्सिडेंट इन्शुरन्सचा लागू होतो किंवा मिळतो. तर याच्यामध्ये मुद्दा आहे प्रूफ. प्रूफमध्ये असं आहे की विमाधारक इन्शुरर मस्ट प्रूफ ॲक्सिडेंट, म्हणजेच विमाधारकाला प्रूफ करावं लागतं की ते ॲक्सिडेंट आहे, आणि विमा कंपनी ही प्रूफ करत असते की हे एक्सक्लुसिव्ह आहे, म्हणजे हे ॲक्सिडेंट नाही आहे. तर दोघेही आपापल्या जागेने एक्सप्लेन किंवा प्रूफ करत असते. पुढचा मुद्दा आहे ॲक्सिडेंट पॉलिसी कवर. तर ॲक्सिडेंट झाल्यावर किती पर्सेंटने आपल्याला इन्शुरन्स मिळतं यामध्ये सांगितलं आहे. पहिलं आहे ॲक्सिडेंटली डेथ जर झाली तर 100% आपल्याला 100% इन्शुरन्स मिळतं. 100% अमाऊंटचं इन्शुरन्स आपल्याला मिळतं. लॉस ऑफ 2 लिम्स आणि साईन म्हणजे दोन्ही डोळे किंवा हातपाय गेले ॲक्सिडेंटने, लॉस झाले, तर 100% इन्शुरन्स मिळतं. लॉस ऑफ 1 लिम्ब 1 आईज, एक डोळा एक हातपाय गेला असता 50% इन्शुरन्स मिळतं. परमनंट टोटल डिसएबिलिमेंटमध्ये 100% मिळतं. डिसएबिलिमेंट म्हणजे अपंगत्व. परमनंटली पूर्णतः जर अपंग झालं तर 100% मिळतं. आणि परमनंटली पार्शियल डिसएबिलिटी, पार्शियल म्हणजे पक्षघात, मी तुम्हाला म्हटलं की ते लकवा मारणं, तर परमनंटली लकवा अपंगत्व आलं असेल तर ॲज अ शेड्यूलनुसार, कसं त्याचं शेड्यूल आहे त्यानुसार इन्शुरन्स मिळतं. आणि टेम्पररी टोटल डिसएबिलिमेंट म्हणजेच तात्पुरतं पण पूर्णतः अपंगत्व आलं असेल तर वीकली कंपेन्शन मिळतं, म्हणजे हप्त्यानुसार, म्हणजे आठवड्यानी हे मिळतं, कंपेन्शन मिळतं. जेव्हा टेम्पररी तात्पुरतं आहे पण पूर्ण अपंगत्व आहे. पुढचा मुद्दा आहे 4था की मीनिंग काय आहे एक्सटर्नल व्हायलेंट अँड विजिबल. ॲज अ ज्युडिशियल व्ह्यूनुसार हे एक्सटर्नल व्हायलेंट आणि विजिबलचं मीनिंग काय आपण बघूयात. तर याच्यामध्ये केस आहे. पहिली केस आहे युनायटेड इंडियन इन्शुरन्स को लिमिटेड वर्सेस हरचंद राय चंद लाल. कधी घडली ही केस? 2004 घडली आहे. सुप्रीम कोर्टने निकाल दिला आहे, SC म्हणजे सुप्रीम कोर्ट. तर या केसमध्ये असा निकाल लावला सुप्रीम कोर्टने की जे ॲक्सिडेंट इन्शुरन्समध्ये ज्या शब्दाचा अर्थ लावला आहे की कशाला ॲक्सिडेंट मानलं जाईल आणि कोणत्या गोष्टीनेच इन्शुरन्स भेटेल, त्या अर्थाचा कठोर अर्थ लावला आहे. त्या अर्थाला निगडीतच कारण असलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला इन्शुरन्स भेटणार नाही, असा निकाल लावला होता या केसमध्ये.
पुढची केस आहे रीटा देवी वर्सेस न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड. कधी घडली आहे केस? 2000मध्ये घडली आहे. सुप्रीम कोर्टमध्ये निकाल लागला आहे. केस काय आहे? रीटा देवी वर्सेस न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड. ह्याच्यामध्ये असं घडलं होतं की रिक्षा चालकाच्या वर चोराने हमला केला होता. तर त्या चोरीच्या कारणास्तव त्या रिक्षावाल्याचा मर्डर होतो. तर हा मर्डर त्यांनी ठरवून केलेला नाही आहे. ते चोरीच्या हेतूने आले होते आणि ॲक्सिडेंटली मर्डर झाला. तर कोर्टाने असा निकाल लावला की चोरीच्या कारणामुळे जर मर्डर होतो तर त्याला ॲक्सिडेंटली इन्शुरन्स लागू होतं. तर यामध्ये सुप्रीम कोर्टने असा निकाल लावला होता. तर पुढचा मुद्दा आहे हा नवीन टॉपिक, म्हणजे पुढचा मुद्दा आहे नवीन. तर यामध्ये असं म्हटलं आहे की ॲक्सिडेंट वर्सेस डिसेस, म्हणजेच ॲक्सिडेंट आणि आजारपण. व्हेरी इम्पॉर्टंट, हे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामधला फरक. तर ह्याच्यामध्ये केस आहे, पहिली केस आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस जेतू राम. तर याच्यामध्ये असं म्हटलं जेतू राम, ही केस कधी घडली? 2010मध्ये घडली. तर या केसमध्ये असं होतं की जेतू रामला साप चावतो. तर जेतूरामला साप चावतो. तर कोर्ट असा निकाल लावतो की साप चावणं म्हणजे ही एक ॲक्सिडेंट आहे. ते काय जाणून बुजून झालेलं नाही आहे किंवा ठरवून केलेलं नाही आहे. हे ॲक्सिडेंटली झालेलं आहे आणि जेतूरामचा त्यामध्ये डेथ होते. तर त्याला इन्शुरन्स, त्यांच्या फॅमिलीला इन्शुरन्स मिळतं. पुढची केस आहे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस सुनील कुमार. तर ही केस कधी घडली आहे? 2012मध्ये घडली आहे. तर यामध्ये सुनील कुमार या व्यक्तीला सनस्ट्रोक होऊन त्याची डेथ होते. तर ह्यालाही ॲक्सिडेंटली डेथ असं डिक्लेअर करून ॲक्सिडेंट इन्शुरन्स ॲक्ट हा लागू होतो. तिसरी केस आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस कुसुम राई. कधीची केस आहे? 2006ची केस आहे. तर यामध्ये असं म्हटलं आहे की कुसुम राई या केसमध्ये असं झालं होतं की विमाधारक हा दारू पिऊन रस्त्यावर चालत असताना गाडीची ठोकर लागून ॲक्सिडेंट होऊन मरण पावतो. तर सुप्रीम कोर्ट असा निकाल देतो की मद्यपान करून तुम्ही रस्त्यावर जाता आणि तेव्हा ॲक्सिडेंट होतो तर याला विमा कंपनी ही इन्शुरन्स लागू करणार नाही. पुढचा मुद्दा आहे ॲक्सिडेंट मस्ट बी द डायरेक्ट कॉज. द डॉक्ट्रिन ऑफ कॉज प्रॉक्सिमा अप्लाइज. तर यामध्ये असं म्हटलं आहे की ॲक्सिडेंटचा एकदम जवळचं कारण असलं पाहिजे. लांबच्या कारणाला ग्राह्य धरलं जाणार नाही. तर यामध्ये केस आहे लीलँड शिपिंग कंपनी लिमिटेड वर्सेस नॉर्विच युनियन फायर इन्शुरन्स सोसायटी लिमिटेड. कधीची केस आहे? 1918ची केस आहे ही. अप्लाय इन इंडिया. तर यामध्ये हेच म्हटलं आहे की जवळपासच्या कारणालाच ग्राह्य धरून ॲक्सिडेंट इन्शुरन्स विमा कंपनी हे इन्शुरन्स लागू करते, दूरच्या कारणाला लागू करत नाही. तर ह्याला काय म्हणते? प्रॉक्सिमा अप्लाइज. 7वा मुद्दा आहे व्हेन डिसीज प्लस ॲक्सिडेंट कंबाईन.
आजारपण आणि ॲक्सिडेंट ह्याची कंबाईन एक केस आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस पुष्पालाय प्रिंटर 2004ची केस आहे. सुप्रीम कोर्ट निकाल लावतंय. तर यामध्ये ॲक्सिडेंट होऊन पुष्पालाय हा आजारी पडतो. ॲक्सिडेंट होऊन हा व्यक्ती आजारी पडतो आणि मग काही महिन्यांनी 12 महिन्याच्या आत यांची डेथ होते. तेव्हा हे सुप्रीम कोर्ट असा निकाल लावतो की ॲक्सिडेंटने आजारी पडला आणि आजारीने मरण पावला तर ॲक्सिडेंट इन्शुरन्स ॲक्ट हा लागू होतो. तर याचा मुद्दा काय आहे? वेन डिसेन्स प्लस ॲक्सिडेंट कंबाईन. तर पुढचा मुद्दा आहे मर्डर, ड्राउनिंग, फॉल, ॲनिमल बाईट अँड इट्स ॲक्सिडेंट. तर मर्डर, ड्राउनिंग, फॉल, ॲनिमल बाईट हे ॲक्सिडेंट आहे का? तर हे ॲक्सिडेंट इन्शुरन्समध्ये काउंट केलं जाईल का? तर मर्डर ड्युरिंग थीफ म्हणजे चोरीच्या टायमाला जर मर्डर झाला असेल, काही न ठरवता अचानक ॲक्सिडेंटली मर्डर झाला असेल तर इन्शुरन्स लागू होतो. स्नेक बाईट साप चावल्याने जर मर्डर होतो तर ही ॲक्सिडेंटली मर्डर आहे किंवा डेथ आहे, तर ह्यालाही इन्शुरन्स लागू होतो. डॉग बाईट, ॲनिमल अटॅक डॉग बाईट कुत्रं चावलं किंवा ॲनिमल अटॅक येऊन अटॅक करून जर काही अपघात होतो किंवा अपंगत्व येतं किंवा मरण पावतो तर तेव्हाही इन्शुरन्स लागू होतं. ड्रायव्हिंग म्हणजेच बुडणे हे देखील अचानक आणि ॲक्सिडेंटली होणारी गोष्ट आहे, ह्यालाही इन्शुरन्स लागू होतं. हार्ट अटॅक वाईल ड्रायव्हिंग टायमिंगला जर तुम्हाला हार्ट अटॅक येतोय तर तुमच्या ह्या हेल्थला घेऊन झालेली गोष्ट आहे, म्हणून यावेळेस तुम्हाला ॲक्सिडेंटचा इन्शुरन्स लागू होणार नाही. फॉल्स ड्यू टू डिझनिंग फ्रॉम डिसायसेस यावेळेस पण तुम्हाला ॲक्सिडेंट इन्शुरन्स लागू होणार नाही. डिसायसेस म्हणजे चक्कर येणे. तर तुम्हाला आजारपणामध्ये चक्कर येऊन जर तुम्ही पडले तर तुम्हाला इन्शुरन्स लागू होणार नाही. पुढचा मुद्दा आहे बर्डन ऑफ प्रूफ. तर दोन्ही पार्टीवर बर्डन असतं. इन्शुररवर बर्डन असतं प्रूफ करणं की ॲक्सिडेंट आहे, आणि इन्शुरर म्हणजे विमा कंपनीवर पण बर्डन असतं प्रूफ कॉज फॉल अंडर एक्सक्लुसिव्ह की ॲक्सिडेंटने झालेल्या त्या गोष्टी नाही आहेत. तर याच्या रिलेटेड पण एक केस आहे LIC ऑफ इंडिया वर्सेस अनुराधा 2004ची केस आहे. सुप्रीम कोर्टने निकाल दिला आहे. तर LIC ऑफ इंडिया वर्सेस अनुराधा या केसमध्ये अनुराधा ही व्यक्ती फॉल्स कॉज लावून चुकीचे किंवा खोटे कारणं लावून ॲक्सिडेंट इन्शुरन्स मिळवण्याचा प्रयत्न करते, तर त्यांना इन्शुरन्स मिळत नाही. त्यांच्याकडे असं प्रूफच नसतं की हे ॲक्सिडेंट आहे असं दाखवण्यासाठी, आणि ते मग त्यांचं ते इन्शुरन्स कंपनी त्यांचं ते रिजेक्ट करते. पुढचा मुद्दा आहे इम्पॉर्टंट एक्सक्लुसिव्स इन ॲक्सिडेंट पॉलिसी. तर कोणत्या कोणत्या गोष्टीला पॉलिसी मिळणार नाही? तर जेव्हा व्यक्ती सुसाईड करतो, स्वइच्छेने मरतो, तेव्हा ॲक्सिडेंट इन्शुरन्स ॲक्ट लागू होत नाही. सेल्फ इंजरी स्वतःच्याच हाताने स्वतःला इंजर करून घेणं तेव्हाही मिळत नाही. पार्टिसिपेशन इन क्राईम जर तुम्ही क्राईममध्ये इन्वॉल्व असाल आणि तेव्हा तुमच्याबरोबर काय घडतं आहे तुम्हाला इन्शुरन्स मिळणार नाही.
इंटॉक्झिकेशन, वॉर, न्यूक्लियस रिस्क, वॉर म्हणजे युद्ध, प्रेग्नेन्सी, आजारपण, प्रेग्नेन्सीमध्ये येणाऱ्या आजारपणामध्ये पण तुम्हाला इन्शुरन्स मिळणार नाही. ॲडव्हेंचर ऑफ स्पोर्ट्स, तुम्ही असं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करत असाल तेव्हाही तुम्हाला इन्शुरन्स मिळणार नाही. पुढचा मुद्दा आहे की टाईम लिमिटेड क्लॉज. तर टाईम लिमिटेड क्लॉजमध्ये असं दिलं आहे की पॉलिसी सेज डेट मस्ट बी विदिन 12th मंथ ऑफ ॲक्सिडेंट झाल्यानंतर 12 महिन्याच्या आत त्या व्यक्तीची डेथ झाली पाहिजे, तेव्हा तुम्हाला ही पॉलिसी मिळते. तर हे आहे इन्शुरन्स ॲक्सिडेंट इन्शुरन्स ॲक्टची माहिती. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.